श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड जे तरोडा नाक्यापासून 7 किलोमीटर उत्तरेस समाजाच्या दानामधून निर्माण करण्यात आलेला आहे। मी नेहमी सांगत असतो या ठिकाणावर 1.5 एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे। 20 बाय 50 चं बांधकाम हे सुद्धा समाजाच्या दानामधून निर्माण केलेलं आहे। 11 फूट अखंड मार्बलची 10 लाखाची भगवान बुद्धाची आशीर्वाद मूर्ती समाजाच्या दानातूनच निर्माण केलेली आहे। 2000 जवळपास श्रामनेरी प्रशिक्षित होऊन या प्रशिक्षण केंद्रामधून बाहेर पडलेले आहेत। एक बौद्ध धर्माचं प्रचार प्रसाराचं एक प्रभावी केंद्र म्हणून आज देश विदेशामध्येही नावलौकिक या प्रशिक्षण केंद्राचं होत आहे। मागच्याच 16 ऑक्टोबरला 2025 थायलंड, त्यानंतर बांगलादेश आणि व्हिएतनाम, तायवान अशा काही देशाचे भंतेजी आणि काही गेस्ट या ठिकाणावर एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते। श्रीलंकेचे खासदार मंत्री राहिलेले भंतेजी इथं आतुर्लीय रतन येऊन गेले। त्यानंतर आज जे आहे कुशीनगरचे चंद्रमणी महास्थवीर ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षा दिली होती नागपूरला, आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाखांपेक्षा अधिक लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली। असे डॉक्टर बाबासाहेबांना दीक्षा दिलेले महान चंद्रमणी महास्थवीर यांचे शिष्य ज्ञानेश्वर महास्थवीर कुशीनारा, ज्यांचं या 15 दिवसापूर्वीच निर्वाण झालं, त्यांचे शिष्य पूज्य भदंत डॉक्टर इंदावंश महाथेरो यांची या पौर्णिमेच्या अनुषंगाने कार्तिक पौर्णिमेच्या अनुषंगाने दर महिन्याच्या 19 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची धम्मदेशना इथं आयोजित केलेली आहे। तसेच थायलंड दौऱ्यामध्ये जवळपास 40 उपासक उपासिका माझ्यासोबत सहभागी झालेले होते। त्या सर्वांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणावर होत आहे। सकाळच्या सत्रामध्ये आताच वंदना परित्राण सूत्राचा पाठ झालेला आहे। त्यानंतर ध्यान भावना, त्याच्यानंतर बोधिपूजा असे विविध कार्यक्रम सतत दिवसभर चालत असतात। सांस्कृतिक भीमबुद्ध गायनाचा कार्यक्रम होत असतो, भोजनदान होत असते, आणि आता सध्या म्हणजे हे सर्व जे पाहतोय आपण इथले झाडं वगैरे जे काही समाजाच्या दानातून निर्माण केले, सध्या 3.5 कोटीचं श्रामनेर दीक्षाभूमीचं काम प्रगती पथावर आहे। छेद सध्या त्याचा ठोकण्यात आलेला आहे, काही थोडाफार राहिलेला आहे। लवकरच श्रामनेर दीक्षाभूमीचं काम सुद्धा पूर्णत्वास जाईल, सध्या प्रगती पथावर आहे। दानदात्यांनी या महापुण्याचे भागीदार बनावे, दान देऊन, आणि एक भारत आणि देशातलं एक बौद्ध धम्माचं हे प्रचार प्रसार केंद्राचं धम्म प्रचार प्रसाराचं एक मुख्य केंद्र म्हणून उदयास येईल असा आम्हाला विश्वास वाटतो, आणि त्या अनुषंगाने या प्रशिक्षण केंद्राची वाटचाल सुरू आहे। सर्वांचं मंगल हो। अमरावतीचे जिल्हाधिकारी यांची शहरामध्येच पौर्णिमेच्या अनुषंगाने भेट झाली। त्यांनी शुभेच्छा आम्हाला या कार्यासाठी दिलेल्या आहेत, त्यांनी प्रशंसा केलेली आहे। मागच्या टायमामध्ये नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन ईटनकर साहेब असतील, त्यांनीही भेट दिली। त्यांच्यानंतर अभिजित राऊत साहेब सन्माननीय जिल्हाधिकारी नांदेड तत्कालीन, त्यांनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे। नांदेड जिल्ह्याचे सध्या वर्तमान पोलीस महानिरीक्षक सन्माननीय उमाप साहेब यांनी भेट दिली। त्यांच्या अगोदर तांबोळी साहेब जे नांदेड जिल्ह्याचे नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक पोलीस यांनी सुद्धा व्हिजिट दिली। SP प्रमोद कुमार शेवाळे साहेब असतील, SP मगर साहेब असतील, SP श्रीकृष्ण कोकाटे साहेब असतील, सन्माननीय सध्याचे वर्तमान नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब असतील, ॲडिशनल SP कबाडे साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांनी या ठिकाणावर भेटी दिलेल्या आहेत, आणि बरीचशी मान्यवर मंडळी येत असते। कालीचरण खडतडे साहेब हे सुद्धा हैदराबादचे कलेक्टर यांनी सुद्धा इथं भेट दिलेली आहे। तर असे विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा या ठिकाणावर भेटी देऊन आम्हाला शुभेच्छा देऊन आमच्या मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असतात। एकशील सदाचाराची शिकवण शांतीचा हा मार्ग आहे, त्या शांतीचा उपदेश म्हणजे या ठिकाणावरून देण्यात येत असतो।
मी सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो आणि एकदा तरी आपण या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी अशी एक मंगल भावना व्यक्त करतो सर्वांचं. नमो बुद्धाय। अभी ये नांदेड़ के खुरगांव परिसर के ये श्रामणेर प्रशिक्षण केंद्र में आए हैं। ये जगह बहुत निसर्ग से भरा हुआ है। चारों ओर बहुत मेहनत करके अनेक तरह तरह के पेड़ पौधे सजा के अच्छा खासा ये जो डेकोरेशन, अच्छा खासा निसर्ग रम्य बनाया है। आते ही बहुत प्रसन्नता होता है। और सबसे महत्वपूर्ण बात, ये पूजनीय भदंत पन्याबोधि थेरो उनके नेतृत्व में यहाँ ये दीक्षा भूमि का ये निर्माण कार्य भी प्रारंभ है। और भंत जी कहते हैं समाज के पैसे से, समाज के दानों से ही ये 3.5 कोटि लागत में ये बन रहा है। तो जहाँ भंत जी है वहाँ उपासक उपासिकाएं जुड़ना चाहिए। ये भंत जी बोले तो संघ का प्रतिनिधित्व है, और जहाँ संघ रहता है वहाँ धम्म और बुद्ध भी साथ में आते हैं। इसलिए यहाँ जो बन रहा ये धम्म भूमि, ये दीक्षा भूमि है। दीक्षा भूमि जो समाज के दान से निर्माण हो रहा है, तो हम भी ये निर्माण कार्य में साथ दे, और हम भी कैसे ये पुण्य कार्य में सहभागी बने, उस तरह से हम में भी एक श्रद्धा चित्त उत्पन्न होना चाहिए। उसके लिए ये पन्याबोधि थेरो भंते जी से जरूर संपर्क करें। विशाल बुद्ध मूर्ति बन रहा है, ये तो खूब प्रसन्नता है, बहुत ही अच्छी बात है। महाकारुणिक तथागत बुद्ध भी कहते हैं 8 प्रकार के जो चीजें लोग दान देते हैं वो महाकुशल में आता है। चाहे वो बुद्ध विहार हो, बुद्ध विहार के लिए जमीन हो, और बुद्ध मूर्ति हो। बुद्ध मूर्ति ऐसी चीज है जो कितना भी परेशानी इंसान हो, कितना भी एकदम चंचल बेचैनी इंसान हो, तथागत बुद्ध के मूर्ति को देख के प्रसन्नता होता है। उसमें भी तथागत बुद्ध के मूर्ति ही और अच्छे से मार्बल का बनाया तो और अधिक प्रसन्नता होगा। एक तो दीक्षा भूमि, उसमें भी मार्बल का विशाल बुद्ध मूर्ति, ये तो बहुत ही अच्छी बात है।